गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. आज माझ्या हाताला झाली इंजुरी. इंजुरी दाखवतो नाही ते नंतर दाखवतो. इंजुरी झालेल्या हातानेच फोन धरलेला आहे मी, त्यामुळे इंजुरी दाखवता येणार नाही. पण त्यामुळे आज मी पूर्ण दिवसभर पॅसेंजर प्रिन्सची भूमिका घेऊन पॅसेंजर प्रिन्सचा रोल जो आहे तो पूर्णपणे त्याचा आनंद घेणार आहे. त्या रोलचा सेवा करून घेणार आहे. बायकोकडून सेवा करून घेणार आहे. कधीतरी असा अवसर मिळतो. एरवी बायकोची सेवा करावी लागते, आज बायको माझी सेवा करणार आहे. आणि बायकोने बघा ब्लश असा लावला आहे की विचारू नका. अरे यार, चोकर सारखं दिसायला लागलं का ते आता? हो, मम्मी काय हिब्रूमध्ये बोललो का आधी? मी पुसलं नाही. आज तर आज आम्ही एका इव्हेंटच्या शॉपिंग निमित्त बाहेर पडलेलो आहोत. कुठं जाणार आहे ते आम्ही ब्लॉग बघत राहतो, मला कळेलच. त्याआधी जेव्हा वेळेत आपण काम पूर्ण करत नाही त्यामुळे डबल काम करावं लागतं. तर ते डबल काम करण्यासाठी आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत माझ्या बायकोच्या डबल कामामुळं. तुझा इन्सिडेंट सांग कसा पडला. ठीक आहे, आपण नंतर कारमध्ये बसणार. अभिषेकने तुम्हाला सांगितलं की आम्ही आता आमच्या शॉपवर चाललो. आम्ही आमच्या शॉपवर आलो आणि काही कामं होती ती उरकायची होती, त्यामुळे इथेच आमचा आता अर्धा तास गेला आहे. आता आम्ही कामं करून मग निघू. माझ्या आईबाबांच्या घरी जायचं, म्हणजे माझ्या माहेरी. आणि मग तिकडे जरा आईबाबांना भेटून मग कार घेऊन तिकडून मग आम्ही निघणार आहोत पिंपरीला आणि पुण्याला. अभिषेकराव आपल्याला जिना कसा चढायचा ते दाखवतील. हे बघ काय रे तरुण मुलं. मी व्यवस्थित चढते. प्रॉपर पद्धतशीर चढते मी. थोडा तोल जातोय पण स्ट्रेचिंग करते मी पायांचं. बाबा हो, चला आम्ही आता निघतो. आम्ही आमच्या घरी होतो. हे बघा, हा असा उद्योग करून घेतलेला आहे याने. उभ्या उभ्या पडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना, लेग्स मारल्यानंतर पाय कसे रिकामे पडतात. पाय आपल्याला सोडूनच देतो आणि आपण पण पायाला सोडून देतो. तर तसंच काहीतरी झालं. मी उभ्या उभ्या माझा तोल गेला आणि वेळेत ते माझ्या पायाने सांभाळला नाही मला. मी बसलो टीव्हीच्या फर्निचर सेटवरती जोरात आणि तो कोपरा बरोबर इथं असा घुसला होता. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत महाराज माझ्यासोबत दुकानात होते. दुकानात घरी गेला आणि 10 मिनिटात मला फोन, मला हाताला लागलाय खूप जोरात. मी म्हटलं काय, 2 मिनिटं मला कळलंच नाही काय झालं, काय करायला ते. चला आम्ही आता निघतो. आम्ही अजून तळेगावातच आहोत. सकाळी 11:30 पर्यंत आम्हाला निघायचं होतं. दुकानामध्ये वेळ गेला, आमच्या घरी जरा थोडा वेळ गेला. आता निघतो. आता डायरेक्टली पिंपरीला काय काम आहे आपलं? पहिलं काहीच काम नाही, गाडी पार्क करून मेट्रो हा. पुण्यामध्ये कशाला जायचं एवढं ट्रॅफिक मध्ये कार घेऊन? त्यापेक्षा मी म्हटलं की पिंपरीला जाऊया. पिंपरीला जाऊ, पिंपरीमध्ये गाडी पार्क करू आणि मग मेट्रोने जाऊया मस्त. तुम्ही मोबाईल घेतला म्हणजे तू गाडी चालवशील, तू गाडीच बंद केली. राईट, मी विसरून गेले. असं असतं. आज माझ्याकडे विसरून गेले की आज माझ्याकडे मोबाईलचं स्टँड आहे. आता तो असं दाखवेल ना, तुम्हाला रिमाइंड करेल. त्याच्या हाताला लागलंय. हो, पॅसेंजर प्रिन्स. शाणा. येताना देते त्याच्याकडे गाडी, मग मी घेणार आनंद पॅसेंजर प्रिन्सेसचा. या हाताने स्टेरिंग वळलं नाही ना तर वांदे होतील. मी शेजारी बसून वळवते ना स्टेरिंग. गाडी कशी आवाज करते, कुर 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 कुर. ती खूप दिवसानंतर काढले ना, ब्रेक मध्ये पाणी गेल्यावर जसा आवाज येतो ना, कुरकुर तसा आवाज आलाय. टेक्निकली बेसिकली नाही, टेक्निकली. याच्यामुळे मला कार चालवायचं योगच हल्ली येत नाही. हा देतच नाही हल्ली मला कार, त्यामुळे माझी सवय मोडली. नाहीतर
जाऊ द्यायच्या मागे. लग्नाआधी मी केवढं ड्रायव्हिंग करायचे लांब लांब, कुठे कुठे गेले आई बाबांना घेऊन, माझी सवयच मोडली. आता कंटाळा येतो मला कार चालवायचं म्हटलं की. हॅलो, आलो कुठून. काय काय आणशील? पिझ्झा, सँडविच पिझ्झा मागवलेला आहे आम्ही. सँडविच पिझ्झा नाही, तो फक्त पिझ्झा आहे. सँडविच पिझ्झा नाही हा, नाही. ठीक आहे. आवडा प्रयत्न चालू आहे त्याचे, नुसते खिशात मोबाईल कोंबाला जात तर नाहीये. अरे खिशात गेल्याला परत गप्प फोन येणार. मग ठेव ना इथे, ठेवला ना, इथे ठेवल्यावर उचलू शकतोस ना. मी मगचपासून बघतीये असं 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 चालू आहे. म्हटलं चाललंय काय याचं नक्की, कसं आहे खाऊन सांग. आई सॉरी, बायकोने केलं. गप. गरम आहे वाफाने. वाव, एवढा चीज आहे मस्त, सुंदर. गरम आहे, फास्ट खाता येत नाही. तर खातो, तुम्हाला भेटतो आम्ही पिझ्झा खाऊन झाल्यावर. बाय. बापरे, आम्ही इकडे मुलचंदला आलोय आणि एकतर इथे मुलचंदला 12 महिने 13 वेळा गर्दी असते. त्यात ही जी लोक दाखवत असतात ना ड्रेस, त्यांना किती पेशंटली सगळं करावं लागतं ना जानू. हो ना, म्हणजे एक माणूस जर 100 ड्रेस काढत असेल तर त्यांना 100 ड्रेस काढून दाखवावे लागतात. परत त्यातले 100 मधले कुठले तरी 5च जातात, ते पण परत फोल्ड करून ठेवा. मग इकडचं सेक्शनचे तिकडच्या सेक्शनला गेले नाही पाहिजे. बाप रे, खरंच खूपच पेशन्सचं काम आहे. आणि ती लोक दाखवताना पण असं वैतागत नाहीत. हे घे. ती लोक पण आणि अशी दाखवताना वैतागत नाही. हा पण पॅटर्न आहे, तो पण पॅटर्न आहे, सगळं दाखवत असतात मस्त. मी जे कलर घेतले माझ्या ड्रेसमध्ये लग्नात घालायला, त्याच्यामध्ये मॅचिंग करणार आहोत अभिषेकला आणि मला. तो एक ट्रायलला गेला आहे, बघूया कसा दिसतो. म्हणजे दोघांना मॅचिंग ड्रेस करणार आहोत. आता कोणते ड्रेस घातले, काय कलर आहे, हे तुम्हाला फंक्शन झाल्यावर जे व्हिडिओ येतील त्याच्यातच कळेल. आता तर मी काहीच रिव्हील नाही करू शकत. नाही, थोडंसं इथं फिटिंग करावं लागेल का? इकडे फिटिंग करावं लागेल. फिटिंग होईल ना, ते हाताला वगैरे तुम्हाला थोडंसं पाहिजे ना, नॉर्मल फिटिंग होईल. पण ह्याच्याहून एक साईज घेतली लहान तर मग ते पोटाला बसणार नाही ना, थोडंसं टाईट होईल पोटाला. हो हो. आम्ही आता इतके श्रीमंत झालो आहे की मेट्रो स्टेशनवरती हे जे काय असतं ना, हे पैसे स्कॅन करायचे सेल्फ डिस्पेन्सिंग मशीनमधनं हे 60-60 रुपयाच्या बाटल्या घेतल्यात आम्ही प्यायला, 50 रुपयाच्या. छान आहे पण याची टेस्ट. कोल्ड कॉफी मोर्चाची घेतली. हा, जास्त गोड पण नाहीये. हे लाव रे. ॲक्च्युली पाण्याच्या बाटल्यांची सोय किंवा पिण्याच्या पाण्याची सोय ना अशी सगळीकडे असली पाहिजे. पण मला असं वाटतं गव्हर्नमेंट करते सोय, पण मे बी आपल्या लोकांना पण नीट वापरता येत नाही त्या गोष्टी. संपवतो ना. आमची आता शॉपिंग झाली आहे बऱ्यापैकी मुलचंदला. आता आम्ही रिटर्न निघालो आहे तळेगावला. मेट्रोनी पिंपरीवरनं आमची कार लावली पिंपरीला. मारलेत ना, त्यामुळे आमच्या दोघांची हवा खूप टाईट झाली आहे
आणि आता तुम्हाला मी गंमत दाखवते. अभिषेकला बसायला जागा मिळाली कशी बसची मेट्रोमध्ये आणि तो कसा बसलाय. आमचे टोटली लागले दोघांचे उठताना बसताना. चला आता पिंपरीला पोचतो. आम्ही पोचलो पिंपरीला, गाडी घेतली. आता इकडून आम्ही निघतो तळेगावला. इथून आम्हाला जायचं आहे आता डीमार्टला. आणि डीमार्टमधनं काही सामान घ्यायचं, जरा घरासाठी उचलायचं काही सामान. आणि मग परत ते करून घरी येऊन कपडे चेंज करून आम्हाला परत निगडीला यायचं आहे. कारण आमच्याकडे आता एक घरी इव्हेंट आहे. सो त्यासाठी डान्स प्रॅक्टिससाठी आम्हाला परत निगडीला यायचं आहे. सो आजचा दिवस आमचा हा असा गेला आहे. आम्ही तळेगाववरून निघालो, पुण्याला पिंपरीला आलो, गाडी पार्क केली, मेट्रोत बसलो, मेट्रोने मंडईला गेलो, तिकडे कपड्यांची शॉपिंग केली, तिथून परत पिंपरी कार काढली, तळेगावला डीमार्टवरनं घरनं परत निगडी. हे असं आमचं ओव्हरऑल आजचं सगळं रुटीन होतं. अजून राहिलं आहे निगडीला जायचं आहे. मज्जा लाईफ. ब्लॉग आता संपलेला नाही. ब्लॉग संपलेला नाही. अजून एक 5-1 मिनिटं चालेल ब्लॉग. त्यामुळे तुम्ही पेशन्स घालू नका. महत्वाचं आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत एंटरटेनिंग असेल तुमच्यासाठी. डीमार्टमध्ये जेव्हा फुल गर्दी असते लाईनला, बिलला, आणि जेव्हा आपलं बिल लवकर होतच नाही, काहीतरी QR चा प्रॉब्लेम येतो, बिलिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, खूप एम्बॅरेस फील होतं. असं ना ऑकवर्ड फील होतं की आपल्यामुळे आपल्या मागची 10 लोक लाईनीमध्ये थांबली आहेत. म्हणजे आता आम्हाला इतका वेळ नाही लागला, पण बऱ्याचदा मी ही एम्बॅरेसमेंट, ऑकवर्डनेस हा फील केला आहे. आणि ते आमचं सामान घेऊन झालं आहे. आता 9:30 झाले. आम्ही आता आमच्या घरी जातो. ओट्स केलेत सासूबाईंनी, सो ओट्स खातो आणि लगेच जातो निघाला. नुसतं पैसा गेला रे आमलो. एंड ऑफ द मंथ आमच्या अकाउंटमध्ये 0 पैसे. येस, सो सॉरी. माझी गाडी इकडे थांब जरा. काय धरू मी आतलो? नाही घालू नको काही. तात्पुरतं धर म्हणलं पाहिजे तुला. किती सावळा गोंधळ या पोरीचा. आलू लेलो. बस चल. किती ओझं व्हावं लागतं आम्हाला आयुष्यात. हे बघ बाबांनी कसं केलंय. धर ना हातात ना माझ्या. अरे बापरे. तर हा नेक्स्ट डे आहे आणि मी आलेले आहे सकाळी शॉपवरती. तर काल काय व्हिडिओ एंड करायला आम्हाला जमला नाही, कारण मी तुम्हाला म्हटलं की आम्हाला परत रात्री 10:30 वाजता निगडीला जावं लागलं प्रॅक्टिससाठी. सो असा कालचा दिवस आमचा खूप छान गेला आणि खूप काही नवीन हॅपनिंग गोष्टी आमच्यासोबत घडत होत्या काल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.